भारतवर्षातील प्रत्येक तीर्थक्षेत्रात ग्रामपरिक्रमा करण्याला विशेष महत्त्व असतं. करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीतही दरवर्षी शिर्डी परिक्रमा महोत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून सुमारे 14 किलोमीटरच्या शिर्डी परिक्रमा सोहळ्याचा आज विधिवत ध्वजारोहण करून निमंत्रण शुभारंभ करण्यात आला. यंदा या परिक्रमेचं 7वं वर्ष असून याचं नियोजन युद्ध पातळीवर केलं जातं. आज साई मंदिराच्या महाद्वार क्रमांक 4 समोर शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्री थोरात, साई संस्थानचे CEO गोरक्ष गाडेलकर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजाचं विधिवत पूजन करून ध्वजारोहण करण्यात आलं. साईबाबा संस्थान, ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन, शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्त यांच्या संयुक्त सहभागातून 13 फेब्रुवारी रोजी शिर्डीत हा परिक्रमा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदा परिक्रमेचं 7वं वर्ष असून देश-विदेशातील लाखो साई भक्त पायी 14 किलोमीटरच्या साई परिक्रमा सोहळ्यात सहभागी होतील आणि मागील वर्षीचा सहभागाचा विक्रम मोडीत निघेल अशी अपेक्षा आयोजकांकडून व्यक्त करण्यात येते. सर्व साई भक्तांना प्रथमतः मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. 13 फेब्रुवारी 2026 रोजी जे आहे 7वा परिक्रमा उत्सव जो आहे तो साजरा होत आहे. त्यासाठी जे आहे ते 10 जानेवारी रोजी जे आहे जगभरातील साई मंदिराशी संपर्क साधून विश्व साई स्पंदन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. आज जे आहे ते मकर संक्रांतीच्या या पावन पर्वावर या कार्यक्रमाचं ध्वजारोहण जे आहे ते उत्साहात संपन्न झालेलं आहे. कार्यक्रमाची सर्व तयारी जी आहे ते शिर्डी ग्रामस्थ, श्री साईबाबा संस्थान आणि बाबांचे जे भक्त जे आहेत यांच्या वतीने करण्यात येणार आहे. मोठा उत्सव जो आहे यावर्षी करण्याचा आमचा मानस आहे. तर सर्व साई भक्तांनी जे आहे 13 फेब्रुवारी 2026 रोजीची जी परिक्रमा जी आहे या परिक्रमा उत्सवामध्ये सहभागी व्हावं असं मी सर्वांना आमंत्रित करीत आहे. आजचा दिवस अतिशय पावन असल्यामुळे एकमेकांना शुभेच्छा देत असताना साईबाबा संस्थान शिर्डी, ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन आणि शिर्डीच्या ग्रामस्थांच्या वतीनं याच पावन दिवशी ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे. आणि हे ध्वजारोहण आहे शिर्डी परिक्रमेचं आमंत्रण देण्यासाठीचं. तुम्ही बघताय की ध्वजारोहण ज्यावेळेस आम्ही केला, गाडीलकर साहेब जे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते या ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न झाला. जसा जसा हा ध्वज गगनाकडे गेला, आकाशात गेला, उंच आकाशात गेल्यानंतर जगभरातल्या साई भक्तांना याच ध्वजानं 13 फेब्रुवारीचं त्या ठिकाणी उत्तुंग असं त्या ठिकाणी आमंत्रण केलेलं आहे. ज्या ज्या लोकांचं लक्ष आज या ध्वजाकडे असेल तो प्रत्येक जण आपल्या पावलांना 13 फेब्रुवारीच्या दिवशी शिर्डीकडे आणणार आहे. कारण शिर्डी परिक्रमा ही फक्त परिक्रमा नसून शिर्डीतला मुख्य उत्सवांपैकी एक आहे. ज्या परिक्रमा मार्गावरती स्वतः साईबाबा फिरतात त्यांच्या सोबतच ही परिक्रमा करण्याचा योग प्रत्येक साई भक्ताला येतो. सर्वांना मी आमंत्रण करतो की 13 फेब्रुवारीला आपण सर्वांनी शिर्डीला यावं, 13 फेब्रुवारीची परिक्रमा आपण करावी. धार्मिक तीर्थक्षेत्राची नगर प्रदक्षिणा केल्याने ऊर्जा तसेच पुण्य मिळतं अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे अनेक भाविक साई दर्शनानंतर शिर्डीची नगर प्रदक्षिणा करत असतात. प्रथम वर्षी 15 मार्च 2020 रोजी शिर्डी परिक्रमेचा श्री गणेशा करण्यात आला होता. तेव्हापासून आज तागायत हा उपक्रम अखंड सुरू असून शिर्डीतील विविध उत्सवांमध्ये या परिक्रमेचा सहभाग होत असल्याचं स्पष्ट होतं. मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, शिर्डी. पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा याहो याहो अवघे जन करू बाबांचे वंदन, साईंचे वंदन करू बाबांचे वंदन. गणू म्हणे बाबा साई धाव पाव माझे आये, पाव माझे आये, धाव पाव माझे आये. घालेल लोटांगण वंदेन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगेन आनंद भोजन भावे वालिन म्हणे नाम. देवमरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री गुरुदेव दत्त. जलेन शीतलीकरणं वंदनं करो.